नमस्कार. मधुमेहाच्या टेस्ट्स आपण जे आकडे बघतो ते खरंच पूर्ण कहाणी सांगतात का, की त्या आकड्यांच्या मागेही काहीतरी दडलेलं आहे? चला, आज आपण हेच सत्य उलगडून पाहूया. असं आपण कितीतरी वेळा ऐकतो नाही का? अरे, माझी फास्टिंग शुगर तर नॉर्मल आहे, मला काही डायबिटीस नाही. हा एक खूपच कॉमन आणि खरंच सांगायचं तर दिलासा देणारा विचार आहे. पण थांबा, खरंच इतकं पुरेसं आहे का, की आपण फक्त पृष्ठभागावरचं शांत पाणी पाहतोय आणि आतमध्ये एक मोठं वादळ घोंगावतंय? चला तर मग या गृहीताकालाच जरा धक्का देऊया आणि आत डोकावून पाहूया. तर सुरुवात करूया सगळ्यात कॉमन गैरसमजापासून. म्हणजे या ज्या सामान्य चाचण्या आहेत ना, फास्टिंग ब्लड शुगर आणि जेवणानंतरची साखर, त्या कशा आपल्याला चुकीच्या दिशेने नेऊ शकतात. या दोन टेस्टची कहाणी आहे ना, खूप इंटरेस्टिंग आहे. असं समजा की FBS आणि PPBS म्हणजे काय, तर आजच्या दिवसाचा वेदर रिपोर्ट. आज पाऊस पडेल की ऊन असेल, फक्त इतकंच. पण HbA1c, तो म्हणजे गेल्या 3 महिन्यांचा संपूर्ण ऋतूचा अहवाल. फरक लक्षात येतोय ना? एक फक्त 24 तासांचं चित्र दाखवतंय, तर दुसरं पूर्ण 3 महिन्यांची सरासरी. आणि इथेच तर सगळा खेळ आहे. म्हणजे बघा, समजा टेस्टच्या आदल्या दिवशी मस्त पथ्यपाणी पाळलं, गोड खाल्लं नाही, तर काय होणार? रिपोर्ट एकदम नॉर्मल येणार. पण याचा अर्थ असा अजिबात नाही की आतमध्ये सगळं आलबेल आहे. आणि यामुळे काय होतं, एक चुकीची, खोटी सुरक्षिततेची भावना मनात येते. ठीक आहे, तर आता आपण आपल्या तपासातल्या एका खूप महत्वाच्या पुराव्याकडे वळूया. आणि तो पुरावा आहे HbA1c. गेल्या 3 महिन्यांचं सत्य उघडणारी ही चाचणी. आता हे आकडे जरा नीट समजून घेऊया. HbA1c म्हणजे काय, तर गेल्या 3 महिन्यात आपल्या रक्तातील साखरेची सरासरी पातळी. ही जर 5.6% कमी असेल तर उत्तम, सगळं नॉर्मल आहे. पण जर हा आकडा 5.7 ते 6.4% मध्ये आला, तर हा एक धोक्याचा इशारा आहे, ज्याला आपण प्री डायबिटीज म्हणतो. आणि जर तो 6.5% वर गेला, तर ते मधुमेहाचं थेट निदान मानलं जातं. आणि हे फक्त पुस्तकात लिहिलेलं नाहीये. माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी असे कित्येक रुग्ण पाहिलेत, ज्यांची फास्टिंग आणि जेवणानंतरची शुगर अगदी नॉर्मल होती. पण जेव्हा HbA1c केलं, तेव्हा आकडा थेट 6.8, कधीकधी तर 7.4% पोहोचलेला होता. यावरूनच कळतं की फक्त त्या 2 टेस्टवर अवलंबून राहणं किती धोकादायक ठरू शकतं. आता आपण आणखी एक पाऊल पुढे टाकूया. HbA1c पेक्षाही लवकर धोक्याची घंटा वाजवणारा एक सिग्नल आहे, तो म्हणजे इन्स्युलिन. ही गोष्ट फक्त साखरेच्या पातळीपुरती मर्यादित नाहीये, तर त्याहून खूप खोल आहे. इन्सुलिन रेझिस्टन्स हा शब्द थोडा किचकट वाटेल, पण गोष्ट सोपी आहे. समजा शरीराच्या पेशी म्हणजे एक कुलूप आहे आणि इन्सुलिन ही त्याची चावी. इन्सुलिन रेझिस्टन्समध्ये काय होतं की या पेशी म्हणजे कुलूप त्या चावीला प्रतिसादच देत नाहीत. मग काय, स्वादुपिंडाला ते कुलूप उघडण्यासाठी, म्हणजे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी अजून जास्त चाव्या, म्हणजे अजून जास्त इन्सुलिन तयार करावं लागतं. आणि हा जो ताण आहे ना, हीच मधुमेहाची पहिली पायरी ठरू शकते. आणि हा आकडा हा खूप महत्वाचा आहे, 10 μIU/ml. जर फास्टिंग इन्सुलिनची पातळी सातत्याने या आकड्याच्या वर राहत असेल, तर समजावं की इन्सुलिन रेझिस्टन्सची सुरुवात झाली आहे. आणि गंमत म्हणजे हे सगळं आपली ब्लड शुगर अगदी नॉर्मल असतानाही होऊ शकतं. इथून पुढे धोक्याचा प्रवास कसा होतो ते बघा. सगळ्यात आधी फक्त इन्सुलिन वाढतं. मग हळूहळू शरीर त्याला प्रतिसाद देणं बंद करतं. म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स तयार होतो. आणि याचाच परिणाम म्हणून पुढे लठ्ठपणा, मधुमेह आणि अगदी हृदयरोगासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढायला लागतो. बरं, मग या सगळ्याकडे दुर्लक्ष केलं तर काय होऊ शकतं? हे जे धोके आहेत ना, ते फक्त कागदावरच्या आकड्यांपुरत्या मर्यादित नाहीत. याकडे दुर्लक्ष करण्याचे परिणाम खूप गंभीर असू शकतात. हातापायांना मुंग्या येणं, नसांचं नुकसान होणं, किडनी निकामी होण्याचा धोका, दृष्टी कमी होणं किंवा अगदी अंधत्व येणं, हे सगळे धोके त्या अदृश्य वाटणाऱ्या इन्सुलिन रेझिस्टन्समुळेच तयार होतात. आणि याचा थेट परिणाम आपल्या रोजच्या जीवनावर होतो. आणि ह्यातली सगळ्यात भयावह गोष्ट काय आहे माहितीये? अनेकदा ही लक्षणं तेव्हाच दिसू लागतात जेव्हा शरीराचं आतून बरंच नुकसान झालेलं असतं. म्हणजे वारंवार लघवीला होणं किंवा खूप थकवा येणं, ह्या लक्षणांची वाट पाहणं म्हणजे अक्षरशः खूप उशीर करणं आहे. पण थांबा, घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही. आतापर्यंत आपण समस्या आणि तिची गंभीरता पाहिली. आता बोलूया उपायांबद्दल. कारण यातून बाहेर पडण्याचा एक स्पष्ट आणि खूप प्रभावी मार्ग आहे.
आणि हा जो उपाय आहे ना, तो केवळ आधुनिक विज्ञानात नाही, तर आधुनिक विज्ञान आणि आपलं हजारो वर्षांचं पारंपरिक ज्ञान यांच्या संगमात दडलेला आहे. आपलं आयुर्वेद या समस्येकडे प्रमेह म्हणून बघतं. आयुर्वेदाचा दृष्टिकोन फक्त रक्तातील साखर कमी करण्यापुरता मर्यादित नाही, तर योग्य आहार, व्यायाम आणि गुडमार, जांभूळ, कडुलिंब यांसारख्या वनस्पतींच्या मदतीने पचन सुधारून शरीराला आतून संतुलित करण्यावर भर देतो. यामुळे दीर्घकाळ टिकणारे फायदे मिळतात आणि पुढचे धोके टाळता येतात. आणि हे 100% सिद्ध झालंय की नो शुगर डाएटसारख्या पद्धतींनी किंवा जीवनशैलीत योग्य बदल केल्याने HbA1c आणि फास्टिंग इन्सुलिन दोन्हीची पातळी लक्षणीयरित्या कमी होऊ शकते. म्हणजे आपल्या हातात खूप काही आहे. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय करायचं हे ठरवूया. एक सोपी कृती योजना. पहिलं, फक्त फास्टिंग आणि जेवणानंतरच्या शुगरवर अवलंबून राहायचं नाही. दुसरं, आपलं HbA1c आणि फास्टिंग इन्सुलिन नक्की तपासून घ्यायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं तिसरं, हे रिपोर्ट्स घेऊन डॉक्टरांशी सविस्तर बोलायचं. आणि शेवटी स्वतःला हा एकच प्रश्न विचारायचा आहे. एका दिवसाचा आकडा नाही, तर आपल्या आरोग्याची गेल्या 3 महिन्यांची कहाणी काय सांगते? या प्रश्नाचं उत्तर शोधणं हीच निरोगी आयुष्याकडे टाकलेली सगळ्यात महत्त्वाची पहिली पायरी ठरू शकते.